करते. B.F. स्किनर यांचा साधक अभिसंधान सिद्धांत कशावर भर देतो? उत्तर: हा सिद्धांत प्रबलन आणि शिक्षा यावर भर देतो. त्यांच्या मते एखाद्या कृतीला बक्षीस मिळाले तर ती कृती पुन्हा घडण्याची शक्यता वाढते. प्रयत्नप्रमाण शिकण्याच्या पद्धतीत थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? त्यांनी मांजर आणि माशाचा तुकडा वापरून पझल बॉक्समध्ये प्रयोग केला. अभिजात अभिसंधान सिद्धांतासाठी पॅव्लोव यांना कोणते नोबेल पारितोषिक मिळाले होते? त्यांना 1904 मध्ये शरीरशास्त्र या विषयातील संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. थोडक्यात लक्षात ठेवा: थॉर्नडाईक मांजर, प्रयत्नप्रमाण शैक्षणिक मानसशास्त्र; स्किनर उंदीर कबूतर, साधक अभिसंधान प्रबलन; वॉटसन वर्तनवाद, बाह्य वर्तनाचा अभ्यास; पॅव्लोव कुत्रा, नैसर्गिक आणि कृत्रिम उद्दीपक. प्रश्न 1. वॉटसन यांनी मानवी वर्तनाचे स्पष्टीकरण देण्यासाठी कोणत्या 2 गोष्टींवर भर दिला? उत्तर: वॉटसन यांच्या मते वर्तन हे प्रामुख्याने अनुवंशपेक्षा वातावरण आणि प्रशिक्षण यावर अवलंबून असते. स्किनर यांच्या सिद्धांतात अर्वाचीन सिद्धांत मध्ये प्रतिसाद आधी येतो की उद्दीपक? स्किनर यांच्या सिद्धांतात प्रतिसाद आधी येतो आणि त्यानंतर प्रबलन मिळते, म्हणूनच याला आर-टाइप अभिसंधान म्हणतात. वर्तनवादी मानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय असतो? वर्तनाचे निरीक्षण करणे, त्याचे मापन करणे आणि वर्तनावर नियंत्रण मिळवून त्यात अपेक्षित बदल घडवून आणणे. वॉटसन यांनी लिटल अल्बर्ट प्रयोगात भीती निर्माण करण्यासाठी कोणत्या उद्दीपकाचा वापर केला? त्यांनी मोठा आवाज या नैसर्गिक उद्दीपकाचा वापर करून अल्बर्टच्या मनात पांढऱ्या उंदराबद्दल भीती निर्माण केली. स्किनर यांनी कोणत्या प्रकारच्या प्रबलनामुळे शिकण्याची गती वाढते असे सांगितले आहे? धनात्मक प्रबलन, जसे की बक्षीस, शाबासकी किंवा यश मिळणे. काही कठीण काठिण्य पातळीचे प्रश्न. प्रश्न 6. अध्ययन म्हणजे अनुभवामुळे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल ही संकल्पना कोणत्या संप्रदायाने मांडली? वर्तनवाद. स्किनरच्या साधक अभिसंधान सिद्धांताचे मुख्य शैक्षणिक उपयोजन कोणते? अध्यापन यंत्राचा वापर आणि स्व-अध्ययन पद्धती विकसित करणे. वर्तनवादाने मानसशास्त्राला आभासी शास्त्राकडून वास्तवशास्त्राकडे नेले असे का म्हटले जाते? कारण त्यांनी आत्मा आणि मन यांसारख्या न दिसणाऱ्या गोष्टींचा अभ्यास सोडून प्रत्यक्ष दिसणाऱ्या वर्तनाचा अभ्यास सुरू केला.